नमस्ते शेतकरी बंधू. मी आज तुम्हाला जांभळ याविषयी या व्हिडिओद्वारे सांगणार आहे की जांभळमध्ये कोकण भाडुली जांभळ व पांढरे जांभळ हे जे काही दोन जाती आहेत, तर या दोन जातीमध्ये आपल्या नर्सरीवर असलेली रोपे आहेत. तर ही जी रोपे आहेत ते कोकण भाडुलीची रोपे आहेत आणि ही जी दिसतात ते पांढऱ्या जांभळची रोपे आहेत. पांढऱ्या जांभळ रोपांमध्ये पानाची साईज ही तुम्हाला ओळखू येते कशी असते. पानाच्या साईजची ही रुंदी ही लांब असते. हे पाहू शकताय तुम्ही कशी रुंदी राहते हे. आणि कोकण भाडुली जांभळाची रुंदी जर बघितली तर थोडी लांब राहते, अशी लांब राहते नॉर्मली. तर हे अशा पद्धतीने दोन जातीमध्ये हे पानामधला फरक आहे. तर आपल्याला एवढं सांगायचे कलमाच्या जातीला फळ लवकर लागते, कोकण भाडुली असे किंवा पांढरा जांभळ असे. तर आपल्या नर्सरीमध्ये उष्णकटिबंध भाग असलेला हा सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुका येथे आपली नर्सरी आहे. व ह्या उष्ण भागामध्ये सुद्धा आपल्या नर्सरीमध्ये पांढऱ्या जांभळाला अशा प्रकारे मोहर लागलेला आहे. सध्या ह्या जांभळाच्या रोपाला असा मोहर लागून अशा पद्धतीने मोहर लागल्यानंतर आपल्या नर्सरीमध्ये जांभळाला फळही लागलेलं आहे. तर पांढरं फळ हे तुम्ही बघू शकता हे कसे लागलेले आहे. हे आपण घरगुती जांभळ खातो ते पूर्ण काळ्या कलरचे असते. तर हे जे बघताय ते पूर्ण पांढऱ्या कलरमध्ये आहे. पाहू शकताय तुम्ही कसे आहे ते. तर ह्याच्यामध्ये मी आता हे एक फळ पूर्ण पक्व झालेले आहे, परिपक्व खाण्यासाठी. तर मी असे हे फळ तोडलेलं आहे. तर तोडल्यानंतर ह्याच्या आतमध्ये गर कसा आहे हे आपण पाहूया. बाहेरून तर हा कलर बघितला तुम्ही, पूर्ण पांढरा कलर आहे फळाचा. आणि आपलं कोकण भाडुली किंवा ब्लॅक जांभूळ म्हणतो त्याला, आपलं रेग्युलर जांभळ असतं ते एक कसं असतं ते पूर्ण काळ्या कलरचा असतो. आतून कलर कसा असतो नॉर्मली गुलाब असतो काळ्या कलरच्या जांभळामध्ये. तर ह्याच्या आतमध्ये आपण कलर बघू कसं असतो ते. तर मी हे जांभळ खाल्लेले पण आहे टेस्टी बघण्यासाठी. तर ह्याची टेस्ट ही आपल्या रेग्युलर जांभळासारखी अतिउत्तम टेस्ट आहे. आणि गर जे बघताय ह्याच्या आतमधला गर तुम्ही पाहू शकताय, ओळखू येतो का? बाहेरील कलर पांढरा, आतील कलर पण पांढरा पाहू शकताय बघा, आहे ना. गर पण पांढरा आहे आणि बाहेरून कलर पण पांढरा आहे. पहा, हे पाहू शकता बघा, आहे गर पांढरा पूर्ण असं आहे. तर हे गर पांढरा पाहिला, फळ पांढरं पाहिलं, चव पाहिली. चवही मला अति योग्य अशी चव मला पाहायला भेटलेली आहे. तर आता ह्याच्या आतमधले बी हा साईज किती राहते ते आपण पाहू शकतो. एक मिनटं. मी पूर्ण जांभळ खाल्ल्यानंतर ह्याच्या आतमधलं बी जे आहे तो बी बघितला. हा बी केवढा आहे. आपला रेग्युलर जांभळाचा बी असतो ना, हा थोडासा ह्याच्यापेक्षा मोठा असतो आणि जरा गोल असल्यासारखा नॉर्मली असतो. तर हा जांभळाचा बी हा थोडासा लंबूळक आहे आणि बीसुद्धा छोटा आहे, एकदम छोटा बी आहे. त्याचा आहे तो मोठा बी असतो जरा, ह्याच्यापेक्षा ही एकदम छोटा बी येतो. तर अशा पद्धतीने सुद्धा हे पांढरे जांभूळ झाडाला येऊ शकते. तर मला ह्या व्हिडिओद्वारे एवढंच दाखवायचं की पांढऱ्या जांभळाची शेतीसुद्धा तुम्ही करू शकता. अधिक माहितीसाठी संपर्क श्री तुळजा हायटेक नर्सरी, बार्शीकर, सांगोला. प्रोप्रायटर समाधान मुंडे, BSc ॲग्री MBA. नंबर माझा घेऊ शकता 820 822 1007. धन्यवाद.